स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मोरेवाडी कंजारभट वसाहतीत आज पहाटे गावठी हातभट्टी दारू बनवणाऱ्या 5 अड्ड्यांवर कारवाई केली। या कारवाईत सुमारे 5,21,500 रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आलाय। यामध्ये 3800 लिटर कच्चे रसायन, 5,900 लिटर पक्के रसायन, 340 लिटर तयार गावठी दारू, 34 पत्र्याची बॅरल्स, 2 सिमेंट टाक्या, 29 प्लास्टिक पाईप्स आणि 2 टन जळाऊ लाकूड यांचा समावेश आहे। या प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली आहे। या प्रकरणी रोहित प्रकाश माटुंगे, मनोज मोहन, प्रकाश जॅक्सन बागडे, विजय जॅक्सन बागडे आणि प्रमोद सुनील बागडे या 5 स्थानिक आरोपींना अटक करण्यात आली आहे। महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार राजारामपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे। या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्यासह परशुराम गुजरे, गजानन गुरव, संतोष बर्गे, वैभव पाटील, प्रदीप पाटील, महेंद्र कोरवी, विशाल खराडे, राजू कांबळे, योगेश गोसावी, शिवानंद मठपती आणि अरविंद पाटील यांनी सहभाग घेतला। गोकुळ सोबत गोकुळ